श्री गोपाल कृष्णाय नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्। ओम श्री परमात्मने नमः। प्राकृत श्रीमद्भागवत गीता अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। ओम नमो जी भगवंता तुझ नमो जी अव्यक्ता कवित्वमती वसुदेवसुता द्यावी वस। मग नमो आदिशक्ती जे जाणे परब्रह्म प्रकृती चैतन्य माया विख्याती ती ईश्वर शक्ती नमस्कारिली। आता नमो विश्वजननी जी अर्जुनाची मोहिनी आता नमो येथुनी महर्षीश्वर। आता नमो कवीश्वरा जीही वर्णिले परमेश्वरा रूप आणोनिया आकारा उपकार जगासी पै केला। होती अज्ञान अंधमूढी परब्रह्म नेनती बापुडी त्याची रूप गुणांची गोडी काहीच परवडी न होती। त्या व्यासर्षीचा प्रसादू त्याने कथिला प्रेमबोधू तो संस्कृत अर्थवादू न कळे अल्पज्ञानिया म्हणून केले प्राकृत पूर्वी व्यासांचे संस्कृत म्हणून उपकार बहुत झाले जगी। आता नमो भक्त भाग्यवंता जे अनुसरले कृष्णनाथा मग नमो माता पिता आणि विप्रकुला या उपकारास्तव नमस्कारू नमिला श्री ज्ञानेश्वरू। आता नमो सद्गुरु जेने अज्ञान अंधकारू फेडिला येथुनी कथा सांगेन पवित्र जे मोक्षदायक गीता शास्त्र हे प्रतिदिनी पडता पवित्र होती चतुर्भुज। या शास्त्राची थोरी देव नेनती अवधारी उपमा द्याव्या धरित्री थोडीच असे। हे रोग व्याधीसी औषध तोडी देहांचे पीडा कंद तैसे जीवाचे भवबंध ही भगवद्गीता ते सांगेन अल्प थोडी एकता यमदूत बापुडी या गीतेची पौढी सांगे ज्ञानदेव। कौरवा पांडवा संग्राम झाला सकळ कौरव भार जिंकिला दुर्योधन रणासी आला बंधू समवेत कर्ण द्रोण पडिले भीष्म रणासी आले पांडव विजयी झाले मग भेटले धृतराष्ट्रा। धृतराष्ट्र म्हणे संजयासी काय झाले कौरवासी त्याची स्थिती कैसी ते मज प्रति सांगपा। संजय म्हणे धृतराष्ट्रा परियेसी राजा पवित्रा पूर्वीचिया भवक्षेत्रा शरण जावे। कृष्ण आला शिष्टाई कौरव न देतीच काही संग्रामाची लवलाही सामग्री केली। मग रणभूमीसी आले दोघांचे भार सन्निध झाले तेथे कैसे अपूर्व वर्तले ते परियेसी धृतराष्ट्रा। संजय म्हणे राया परियेसी 11 अक्षौहिणी दळ कौरवासी 7 अक्षौहिणी परियेसी वीर पांडवाचे। त्या दोही दळा समदृष्टी झाली दोघांची सैन्य मिळाली तेथे वाद्ये गर्जिनली कौरवांची। रणतुरे गर्जिनली थोर तेने दानानले मेरू शिखर मृदंग काहळा रण मोहर संख्या नाही। निशान भेरीचा गजर ढोल दमामे वाजती अपार हाका देती कौरव वीर म्हणती संहारू पांडवा। ऐसे गरजत हाकीत पावले एका पुढे एक धाविंडले एकाहुनी एक आगळे बोलती अहंता। भोवता कुंजराचा भारू मध्ये कर्ण द्रोण वीरू आणि कौरवांचा बळीवारू म्हणती पांडव बापुडी। त्यांचा संग्राम दारुण रणी पातले कर्ण द्रोण पुढे भीष्मवीर दारुण रणी उभा ठेला। ते देखोनी पांडव वीर ठाकोनी आले समोर त्यासी म्हणे शार्ंगधर उशीट न करावा झनी। कौरवांची देखोनी प्रौढी पांडव सैन्य झाली वेडी वाजंत्रे आकाश कडाडी घडोघडी देती हाका। मग रणभूमीसी आले पांडव वीरी कौरव भार देखिले वाजंत्रे बहिरावले अंबर देखा। मग श्रीकृष्णे पांचजन्य शंख स्फुरिला धर्माचा विजय गर्जिनला भीमाचा प्रौढ वाजिनला अर्जुने स्फुरिला देवदत्त। नकुळ सहदेव बळी आनिक राजे सकळी काशीश्वर द्रुपद बळी येही शंख स्फुरिले। तो नाद दुमदुमला मेरू मंदार कापिन्नला सप्त समुद्र हेलावला शेष दचकला पाताळी। इंद्रादिका झाली अंपांपरी ते पाहत ठेले अंबरी नादे कापे धरित्री त्रिकुट शिखरे गजबजली। गिरीधरी भारती संन्यासी त्याही सांडिले आश्रमासी श्वाप दे पडिले
नांदेसी आटल्या बावी पोखरणी, तेने नांदे कौरवांचे हृदय, सकळ वीरांचे फुटो पाहे. अर्जुन तये समयी काय बोलता झाला, आहाजी जनार्दना म्या ओळखावे कवना. त्या पाहुनी रथखुणा मग मी संग्राम करीन. मग देवे वायू मंत्र उपदेशिला, अर्जुन वायू रूपे गेला. कौरव भार पाहुनी देवासी बोलिला, धनुष्य भाते ठेवूनिया. इति श्रीमद्भागवद्गीता व्यासदेव निरूपिता. प्राकृत जान आता म्हणे ज्ञानदेव. इति अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.